हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे फूडवर्ल्ड मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत श्रावण मास स्पेशल प्रसादाचा शिरा। तर सर्व साहित्य बघू शकता आपण। इथे सर्व साहित्य आपण समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे। तर इथे जाड रवा वापरणार आहोत। तर त्यासाठी आपण 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। 1 वाटी जाड रवा, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी गरम पाणी, 2 टेबलस्पून बदामाचे काप, 1 वाटी साखर, अर्धा टेबलस्पून वेलची पावडर, 1 वाटी गाईचं दूध घेतलेलं आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे, त्यामुळे आपला शिरा असा मऊसूत होणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 1 टेबलस्पून तूप गरम करून घ्यायचं आहे। तूप आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, थोडंसं मेल्ट करायचं आहे। तर गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे। सर्वप्रथम आपण बदामाचे काप, जे 2 टेबलस्पून आपण बदामाचे काप घेतलेले आहेत, ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला रोस्ट करायचे आहेत। तर बघू शकता या प्रमाणामध्ये आपण रोस्ट करून घेणार आहोत। तर आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। बदामाचे काप आता आपण बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। तर जे आपल्याला राहिलेलं तूप आहे ते आता आपण ऍड करणार आहोत। पुन्हा एकदा आपल्याला तूप हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालेलं आहे। तर त्यामध्ये आपण 1 वाटी जाड रवा ऍड करणार आहोत या प्रमाणामध्ये। आणि रवा आपल्याला छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। स्लो गॅसवर आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। एक 4 ते 5 मिनिटं या प्रमाणामध्ये आपण रोस्ट करून घेणार आहोत। रवा छान आपण भाजून घेणार आहोत। तुपामध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे, तुपामध्ये छान असा तो फ्राय झाला पाहिजे, या प्रमाणामध्ये आपण भाजणार आहोत रवा। तर बघू शकता रवा छान भाजून झालेला आहे तुपामध्ये। त्यामध्ये आपण 1 वाटी गाईचं दूध ऍड करणार आहोत। हे शाईसकट दूध घेतलेलं आहे गाईचं। आणि त्याच प्रमाणामध्ये आपण 1 वाटी गरम पाणी ऍड करणार आहोत। तर दोन्ही साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही समप्रमाणामध्ये, म्हणजे मी 1 वाटी दूध 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, तर त्याच प्रमाणामध्ये तुम्ही 2 वाटी दूधही इथे वापरू शकता। पाणी न टाकता पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही ऍड करू शकता, पण मी इथे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। तर बघू शकता दूध आणि पाणी छान मिक्स झालेलं आहे रव्यामध्ये। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। आणि त्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकणार आहोत। साखरही छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। छान अशी ती सर्व साहित्य आपलं एकजीव झालं पाहिजे, या प्रमाणामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता रवा छान आपला मऊ असं लुसलुशीत दिसतोय। तर आपण साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। तर पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत। छान मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण इथे 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत। आता चेक करूया आपण। तर बघू शकता आपली साखर छान मेल्ट झालेली आहे त्याच्यामध्ये, आणि शिराही आपला छान एकजीव झालेला आहे। यामध्ये आपण बदामाचे काप, जे आपण तुपामध्ये रोस्ट करून घेतलेले आहे, ते टाकणार आहोत। त्यानंतर वेलची पावडर आहे, वेलची पावडर टाकायची आहे। यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता। काजूचे काप, मनुके किंवा चारोळी वगैरे सर्व ऍड करू शकता, पण मी इथे फक्त बदामाचे काप ऍड केलेले आहेत। पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता आपला शिरा छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे। तर आता आपण डिश मध्ये काढून घेऊया।
तर आपला प्रसादाचा शिरा रेडी झालेला आहे। तर आपण थोडीशी गार्निशिंग करून घेऊया। तिथे एक डिश घेतलेली आहे, त्यावरती केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा प्रसादाचा शिरा आपण काढून घेणार आहोत। तर इथे गुलाबाच्या पाकळ्या आहेत, त्याने आपण गार्निशिंग करून घेणार आहोत। बघू शकता आपण साइडने अशी गार्निशिंग करून घेणार आहोत। सर्व बाजूने आपण कव्हर करून घेणार आहोत गुलाबाच्या पाकळ्यांनी। पाकळ्यांचे आपण छोटे छोटे पीस करून घेतलेले, तर आपण छान असं एक लेयर करून घेणार आहोत। एका लाईन मध्ये पूर्ण आपण सर्कल मध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्याने असं त्याला सजवून घेणार आहोत आणि वरतून छान आपण तुळशी पत्र जे आहे ते आपण ऍड करणार आहोत, वरतून असं ठेवणार आहोत अलगद। तर बघू शकता रेडी झालेली आहे श्रावण मास स्पेशल प्रसादाचा शिरा ही आपली रेसिपी। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग।